पहिलाच बॉल चालला स्क्वेअर कटला दन 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 करत सीमा रेषा पार आलाय चौकार 4. नाव तर घ्या, नाव घ्यायचं होतं या गाण्यामध्ये. ठोकला पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत चौकाराने केलं जातं सुरेश पाटीलचं. षटकातील पुढचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न लाईन खराब लेग स्टंपला सोडून जात असताना बॉलला वाईट 100 स्वरूपाची धाव. एक खऱ्या अर्थानं जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि एक जबरदस्त पंच खऱ्या अर्थानं रमेश मुकादम या तुमचं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. या रमेश दादा तुमचं देखील स्वागत करू. जनावर पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं जुन्या काळात पाहिलं एक जबरदस्त पंच असा देखील ते करू शकतात पण थोडे थांबलेत खऱ्या अर्थानं. या रमेश मुकादम साहेबांना विनंती करतोय एक जबरदस्त पंच आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत. एक न स्कोर पुढे झाला तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल इथे माझा शफल झाले बॉल मागे फिल्डिंग तेवढी चांगली. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका आडवा बाट न खेळायचा होता. हा बॉल आला डॉट धावपलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 7 या आकड्यावरती. मिडफील्डच्या वरनं बीड ऑफला बीट करून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं इथे सीमा पार चौकार. कट केलाय अप्पर कटचा लाजबाब डेंटल टच टेक्निकल टच चालला थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. स्कोरबोर्ड वरती 15 पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात सुरेश पाटील वरती आक्रमण केलं. आक्रमणाचं दुसरं नाव मैदानामध्ये तुम्ही पाहिलं संदीपला का बॅटिंग केली आहे दर्जेदार. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे बॉलिंग ट्रॅक वरती आला दुसऱ्या षटकामध्ये नवनाथ सालुंके आला दुसऱ्या षटकामध्ये. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. समोर लेफ्ट हँडर वेळ कमी घ्या. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल आला
बाउन्स जास्त घेतला खऱ्या अर्थानं बॉल डॉट बॉल फेकला नवनाथ आला पहिल्या षटकामध्ये 15 सुरेश पाटील माखडा ठरला फुलटॉस वरती साला आक्रमण दिले व्यासपीठाला सलामी आणि फुलटॉस सोडेल तो दिनेश काठे कसला ठोकला फुलटॉस वरती फुलटॉस एकवीस धावा स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा ऑलिम्पिक कार्पेट बॉल चालला वेगाना लॉंग ऑफ फिल्डर आहे तिकडे तोपर्यंत फिल्डिंग चांगली झाली आहे दुसरीचा प्रयत्न दुसरा देखील पूर्ण केली जाती आहे आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 23 या आकड्यावरती 23 धावा स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल यू मैसाल डेफिनेटली हिट यष्टाला केले जाते चुपर घेतली जातीये की सारी दांडी गोल फॉर रिसर्व स्टँड विकेटचं पतन लय मध्ये आला डीजे पम्या 12च्या अगोदरच एवढा लय मध्ये आला कसा चांगलं बघा आग शेकोटी पडले शेकोटी साईड स्क्रीनच्या मागे शेकोटी ज्यानं कोणी पेटवली त्यांना लगेचच इजवा अन्यथा आयोजक येतील लगेच आमचं तिथपर्यंत या ओव्हर नंतर खऱ्या अर्थानं 8 तारखेचे जे 40+ लाईव्ह लोड्स आहेत ते आम्ही लगेचच उडवणार आहोत इनिंग ब्रेकला करूयात ओके हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली झाला कमबॅक करतोय नवनाथ साळुंके खूप वर्ष क्रिकेट खेळला आज 40+ होऊन देखील तोच दमकम आहे पहिल्या मॅच मध्ये रनआउट मध्ये बाद झाला सांगितलं कॅप्टन दिलीप पाटील देखील जबरदस्त असतो पहिले त्यांनी सांगितलं इथे मात्र जेलची शक्यता कॉटन बॉल दुसऱ्या टेनला सोडला जेल कॅचेस विन द मॅचेस नवनाथ साळुंके कडनं असा झेल सुटला कसा हा प्रश्नचिन्ह स्वतःला निर्माण झाला हा प्रश्नचिन्ह नावालीच्या प्रेक्षकांना निर्माण झाला असावा ओव्हरची समाप्ती दुसऱ्या षटकाचा खेळ संपला स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता त्या 12च्या सरासरीनं 24 धावा याच्यानंतर मोकाशीबाळा टीमचा कॅप्टन समीर उपस्थित आहे घेसर टीमचा कॅप्टन बाद साकडा बॉल मागे चला वगैरे फिल्डिंग थोडी खराब झाली आहे आणि या बॉल वरती दुसरी धाव पूर्ण केली जाते या बॅकअपला किती 3 होते आणि असं म्हटलं जातं ना 3 तिकडा काम वेगळा असं झालं नाही अंकित खऱ्या अर्थानं सिवोत फॉर्च्यून इव्हेंट्स ऑफ ऑडिशन आमच्या राजेंद्र मात्र या सिवोच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं टेक्निकल टीम मध्ये अंकित 3 कॅमेरामॅन ऑफिशियल स्कोरर कल्पेश पाटील ऑल द कार्पेट बॉल चला मिड विकेटला तुम्ही पाहता तोपर्यंत दुसरी धाव होईल का फेकी आली आहे दुसरी धाव होईल का नाहीये पंच सांगतात आम्ही जाऊ तिसऱ्या पंचांकडे आणि लगेचच खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता टेक्निकल टीम होईल सज्ज लगेच चेक केलं जाईल बॅट ग्राउंडिंग झाली आहे का आणि नक्की बॅट हवेमध्ये आहे की बॅट ग्राउंडिंग झाली आहे हे चेक केलं जाईल तुम्ही पाहता किती क्लोजली डिसिजन आणि इथे फलंदाज बॅट सुटली जरूर जवळ खऱ्या अर्थानं
रेषेपर्यंत पोहोचलाय, धावत होता, डेंजर आणला, बॅट हातामधून खऱ्या अर्थानं सुटली गेली. या गोष्टी चेक लगेचच केल्या जातील. सर्व क्षण टेपला जाता. फॉर्च्यून इव्हेंटची टीम सज्ज झाली आहे 3 कॅमेऱ्यांसोबत. आज या स्पर्धेला कव्हर करतीय आमची LED. तुम्ही पाहू शकाल समोर. चांगली स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये ज्या पाहिजे सर्व गोष्टी आणण्याचं काम केलं ते तुम्ही पाहता. उत्तमदादा पाटील आणि त्यानंतर नानादादा पाटील फलंदाज बाद आहे. कट केला बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहे तिकडे. तोपर्यंत एकच धाव, एक पेक्षा जास्त काहीच नसेल. 1 ने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 28 या आकड्यावरती. उत्तम आता आहे गोलंदाजीवरती 30च्या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल फटका इथे स्कूपचा. आठवण झाली दिलशादची. बॉल चाला वेगानं साइड स्क्रीनला बेधडक करण्यासाठी. टाटा बाय बाय. चौकार 4. संदीपच्या बॅटमधनं षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे फक्त दिशा. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे कैलास. तुम्ही पाहता दुसरीदा होईल का. एकच वरती. 1 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहता 33 धावा. घेसर टीमचा कॅप्टन आणि बाईटच्या रडारमध्ये बॉल उभा. फिल्डर लॉंग ऑनला. दिलीप पाटील कडनं होणार नाही. चुकी पकडला जाईल. खऱ्या अर्थानं डान्सर देखील पंच ज्यांची ख्याती होती खऱ्या अर्थानं रमेश मुकादम. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात आज या नागावच्या क्रीडा नगरीमध्ये. आज ते आल्यात खऱ्या अर्थानं तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पाणी घेऊन जायचं. चांगलं संगीत खऱ्या अर्थानं श्रीराम प्रभू आणि
हे संगीत डीजे पमाच्या माध्यमातून आज 14 वर्ष वनवासाला खऱ्या अर्थानं श्रीराम प्रभू गेले, त्यानंतर 500 वर्षानंतर पुन्हा एकदा अयोध्याला श्रीराम प्रभू पुन्हा एकदा प्रगट झालाय आणि 500 वर्षाची तपस्या लागली, प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला खऱ्या अर्थानं आपण देखील भाग्यवान हो, आपल्या डोळ्यातून ती प्राणप्रतिष्ठा आपण पाहिली. आणि वेस्टर्न कल्चरला फोकस करण्यापेक्षा हिंदू कल्चरला फोकस करा. आपण हिंदू 80% आहोत आणि खऱ्या अर्थानं वेस्टर्न कल्चर हिंदू ना फोकस करता. एक क्रिसमस नसताल 25 डिसेंबरला तुम्ही खऱ्या अर्थानं जोकर बनवताय स्कूलच्या मुलांना लहान लहान. मग मला एकच सांगा, 22 जानेवारीला कोणी क्रिसमस ईसाई तो मात्र श्रीराम प्रभू बुमला का? 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज तो बनेल का? आषाढी एकादशी कार्तिकी एकादशीला तो विठ्ठल रुक्माई बनेल का? मग वेस्टर्न कल्चरला फोकस करण्यापेक्षा हिंदू धर्माला फोकस करा. आपण हिंदू आहात, बोला जय श्रीराम. हा आवाज आहे, हिंदूंचा आवाज आहे, धमकम आहे, आगरी खऱ्या अर्थानं. इथे धाव करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता, या बॉल वरती धावा मिळाल्या जातात, त्या मात्र 2-2 स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती तुम्ही धावा पाहता त्या 35 या आकड्यावरती 35 धावा. चांगलं संगीत डीजे पम्याचं देखील कौतुक करू. टाइम संगीत, या संगीताची गरज खऱ्या अर्थानं सुरुवातीला होती. चांगलं संगीत. बाटचा कडा, बॉल मागे टर्न झाला, कॅप्टनला बीट करून बॉल मागे चालला, फिल्डर धावतोय तोपर्यंत या बॉल वरती धावा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. धाबा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 37 धाबा. 4थं षटक मार्गस्थ. गोलंदाज तुम्ही पाहता बालकृष्ण पाटीलला. 4थ्या षटकामध्ये बालकृष्ण तुम्ही पाहता षटकातील पुढचा बॉल फक्त फिरवला, बॉल चाला बागे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ब्लॅक स्क्रीन साइड स्क्रीनला धडक दे धडक चौकार. कॅप्टन आणि कॅप्टन मोकाशीपाडा, दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. मोकाशीपाडा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. गेसर टीमचा कॅप्टन या. गेसर टीमचा कॅप्टन. 41 धावा धावपलकावरती. स्वतः गोलंदाज धावतोय. एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न नसणारा एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला 1 ने पुढे. धावा पाहता तुम्ही 42 या आकड्यावरती 42 धावा स्कोरबोर्ड वरती. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फ्रंट फुटला येऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड उडवला जाईल का मस्तामे की प्रॉपर टायमिंग, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. बॉल मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर. षटकार. पाहिला षटकारनं स्कोर पुढे चालला 48 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका लगवायचा होता इथे. सर्विंग आणि फलंदाज झाला बाद. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला.
पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मात्र टीम शिलगावनं स्कोर उभारला. तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता त्या 48 आणि 49 टार्गेट आता उत्तरार्धामध्ये पार करायचा. लगेचच टीम नवाडीला टॉस आपण करूयात. खऱ्या अर्थानं लॉर्ड्स 8 खऱ्या अर्थानं 8 टर्केचे लॉर्ड्स आहेत ते आम्ही लगेच ओपन करणार आहोत. 8 टर्केचे जे लॉर्ड्स टॉस या केसरचा कॅप्टन मोकाशी पाडा. टॉस करूयात आपण. चला या लगेच आपण 8 ठडकेचे लॉर्ड्स आहेत. हे लाईव्ह लॉर्ड्स 8 संघ जे 8 तारखेचे आहे. चला 8 तारखेचा पहिला 40+ हा सामना. 40+ हे लक्षात घ्या. 40+ ही पहिली मॅच. तुम्ही पाहता घेसर आणि त्यांना फाईट करणारे निलजेबी. 8 तारखेची पहिली मॅच घेसर आणि निलजेबी ही 8 तारखेची पहिली मॅच असणार आहे. सुरेश शेठ पाटील शेकडेवाला सुरेश शेठ यांच्या शुभ हस्ते आगासन अजून एक उचला आगासन यांना फाईट करणारे टीम तुम्ही पाहताय ती दातीवली आहे आणि आगासन या दौलत आणि शंभू बैलाचे मालक हरिशेठ पाटील शेकडेवाला दौलत आणि शंभू टीम खऱ्या अर्थात तुम्ही पाहता तलोजा त्यांना फाईट करणारी टीम खांबालपाडा. तलोजा आणि खांबालपाडा ही तिसरी मॅच. चौथी मॅच असणार आहे बामाली आणि त्यांना फाईट करणार आहे ती गोलिवली. हे लॉर्ड्स आहेत 8 खऱ्या अर्थानं 8 तारखेचे हे तुम्ही लॉर्ड्स पाहिले आणि हे 8 संघ इन ऍक्शन मध्ये 8 तारखेला असतील हे देखील लक्षात घ्या. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये आणि करूया टॉस. या मोकाशीपाडा टीमचा कॅप्टन आणि घेसर टीमचा कॅप्टन. या घेसर टीमचा कॅप्टन आणि मोकाशीपाडा टीमचा कॅप्टन. लगेच टॉस करूयात आपण. या दोन टीमच्या कॅप्टनला आता खऱ्या अर्थानं आम्ही रेग्युलरला सुरुवात करणार आहोत. पहिली मॅच घेसर त्यांना फाईट करतीये. तुम्ही पाहता ती मोकाशीपाडा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. तुम्ही कॉइन पाहता या संदीप शेठ पाटील यांचा शुभ हस्ते टॉस. कॉइनची पहिली बाजू या स्पर्धेची A1 जोडी A1 आयोजन उत्तम दादा पाटील. स्पर्धेची दुसरी नाण्याची दुसरी बाजू नाना शेठ पाटील. चला कॉल खऱ्या अर्थानं उत्तम दादा दिला आलाय. उत्तम दादा टॉस जिंकलाय. खऱ्या अर्थानं मान्यवरांना विनंती करतो आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय खऱ्या अर्थानं. समीर तुझं वेलकम. खऱ्या अर्थानं टॉस जिंकलाय. डिसिजन काय घेणार? डिसिजन पेंडिंग ठेवतो. अजून आमची मुलं आलेली नाहीत. थोडं वेटिंग करतो त्यांच्यासाठी. काय म्हणशील? अजून डिसिजन पेंडिंग आहे. खऱ्या अर्थानं कॅप्टन आहेस, काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? डे नाईटची आपल्या पंचक्रोशीतील अविश्वसनीय पहिल्या वर्षीची स्पर्धा. कोण म्हणेल का पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा आली आहे? आणि नानाशेठ पाटील उत्तम शेठ पाटील या स्पर्धे लाडके आयोजक. खऱ्या अर्थानं ही तुम्ही LED पाहता पूर्ण ग्राउंड फगवमय वातावरण कसं वाटलं? काय म्हणशील आल्यावरती? 14 गावामध्ये मला तर वाटतं खूप वर्षानंतर ही स्पर्धा भरलेली आहे नाईटची. खूप चांगलं आयोजन आहे आणि पुढच्या वर्षी याच्याही चांगलं करतील असं हे करतो. खऱ्या अर्थानं या वर्षामध्ये खेळ खूप चांगला आहे मोकाशीपाडा टीमचा. काय म्हणशील? टीम घेसर आहे. घेसर समोर आता खेळताना कुठली रणनीती आहे काय म्हणशील? घेसर टीम सुद्धा चांगली टीम आहे. मात्र फाईट करण्याचा प्रयत्न करू. चांगला खेळ दाखवू. समीर तुला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक टीम घेसर. खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅच तुमच्या समोर रेग्युलरला केली आहे सुरुवात. पहिली मॅच मोकाशीपाडा त्यांना फाईट करते घेसर. समीरने टॉस जिंकला. डिसेंट पेटिंग जिथं लक्ष्य 49 आहे. सरासरी 12.25 आहे. उत्तरामध्ये आवाज मानस ऐकूया. थँक्यू सो मच.
शुक्रिया सौरभ जी पाटिल। चलिए तमाम दर्शकों का, मान्यवरों का, खिलाड़ियों का स्वागत। चलेंगे मैदान के बीचों बीच। शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद देखिए, सामने खेला, वाइडिश मिडॉन में गेंद को ट्रेवल किया, सिंगल रन आएगी। 4 ओवर 49 का करना है पीछा। यहाँ पे 49 का पीछा करना है 4 ओवर में। टीम जय गणेश विष्णु स्पोर्ट्स परी 11 नावाड़ी 40+ की टीम को। ये देखिए, ये कमाल का स्ट्रोक खेला है, स्लॉट में आई हुई गेंद, लेकिन हो क्या बात है, अंतरराष्ट्रीय दर्जे की फील्डिंग दिखाई है संदीप भाई आलिमकर। कमाल, तालियां बज रही है, बिल्कुल बजनी चाहिए। रन आउट का विकेट भी यहां से गंवाया है। रन आउट का विकेट गया है। थर्ड अंपायर यहाँ पे बिल्कुल चेक होगा, घेतलाय थर्ड अंपायर यहाँ पे चेक करेंगे ना। बिल्कुल ये आउट ही है, रन आउट है, सेफ है वहां पे गेंद। रन आउट का झटका दिया जाएगा। यहाँ पे टीम नावाड़ी का पहला विकेट पवेलियन में वापस। इनाम आ चुका है विकेट की हैट्रिक के लिए। इनाम आया प्रणय ट्रांसपोर्ट के मालिक रोहिदास जी आलिमकर साहब, इन्होंने इनाम लगाया है। 3 विकेट लेंगे तो 2000 इनाम यहाँ पे दिया जाएगा। यामा बंधु ग्रुप शिड़गांव महेश भाई आलिमकर, इनकी तरफ से सुगंध आलिमकर को विकेट हैट्रिक के लिए 1000 है। देखिए इनाम एटीएम बहुत सारे मेहमानों ने अपने ओपन किए। यहाँ पे इनाम काफी ज्यादा लगाए हैं, इनाम को चटकाइए, लेकिन खेल को भी अच्छा करना जरूरी। 4 ओवर 49 का पीछा, पहली ओवर चल रही है, 4 गेंदी यहाँ से हो चुकी है, रन बने 5 रन टोटल पर। 1 विकेट यहाँ से गया, नंबर 3 पर आए कैलाश मुकादम। हल्के हाथों से खेला, ऑन साइड पर खेला, काउ कॉर्नर बाउंड्री पर 1 आया, दूसरा भी आया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट कहनी पड़ेगी। रनिंग बिटवीन द विकेट क्रूशियल पार्ट होता है हमेशा, आपको अच्छी रनिंग करनी चाहिए। रन आपके आप बनते जरूर है। 49 26 छक्कों की अहमियत काफी ज्यादा है, लेकिन इक्के दुक्के का महत्व भी उतना ही है इस मैच में। जितना सिंगल डबल की कोशिश है उतना अच्छा। ये देखिए गेंद को खेला, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर, ये आएगा 4, दिया मौका, लगाया चौका, 4 आए हैं। नक्की जय श्रीरामचं गाणं आपण ऐकलं। श्रीराम नावांचा गजर झाला होता 22 जानेवारी 2024 रोजी। तमाम दुनियातल्या हिंदू वासियांसाठी एक अभिमानाचा क्षण होता, छाती गर्वाने फुलून आली होती। आणि तदनंतर मात्र आपण तो सोहळा साजरा केला, आपण त्या सोहळ्याचे साक्षीदार झालो, आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। शिवदासजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं। शिवदासजी पाटील साहेबांना विनंती है, अपन या मंचोवरती आपलं स्वागत है। चलिए मुकाबले की तरफ चलते हैं। दूसरी ओवर को लेकर तकदीर आलिमकर आए, लेकिन ये लॉफ्टेड हिट लगाया,
लेकिन कैच छूट गया, मौका छूटा। हाथों में फेविक्विक लगा के कर रहे थे फील्डिंग, छिटक गई गेंद हाथों से। कैच लीजिए, बहुत सारे कैचेस ड्रॉप हुए। 40+ के खिलाड़ी है, एक्सपीरियंस खिलाड़ी है। कैच छोड़ा, ये कैच महंगा साबित हो सकता है। बैकफुट पर गए, स्क्वायर कट कर दिया इस गेंद को। डीप एक्स्ट्रा कवर पर गेंद आएगी, सिंगल आया, दूसरा। ये देखिए क्या कमाल की रनिंग है, इक्का ही था लेकिन दुक्का चुराया, आंखों के नीचे से काजल चुराया, फील्डर के हाथ से सिंगल भी चुराया, डबल में कन्वर्ट किया। रन बनेंगे अब 15 रन टोटल पर। दोनों टीमें अस्तित्व की लड़ाई को लड़ रही है, आत्मसम्मान की लड़ाई। ये भी सामने खेला, कमाल का स्ट्रोक था, गैप में गेंद जाएगी लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। तब तक फिर एक बार मिलेगा धोखा। देखिए भले ही छक्के चौवे न आ रहे हो, लेकिन हार नहीं माननी चाहिए। इक्के दुक्के से रनों को आपको हमेशा आगे बढ़ाना चाहिए, तभी आप टोटल तक पहुंच सकते हैं। 49 का पीछा करना है। रन बने हैं 17, यानी अभी भी जीतने के लिए 32 की जरूरत है। 17 रन बने, 32 की जरूरत। ये आया, ये गई है गेंद हवा यात्रा पर, दर्शक दीर्घा में। ये गेंद बल्लेबाज ने गेंद को तोड़ डाला, गेंदबाज को खोल डाला। ये आया छक्का। देखिए छक्का आया, ये बजाया, वापसी का विपुल बताया, कमबैक होगा। अब वार होंगे एक से एक। ये सामने खेला, कमाल की फील्डिंग। ये देखिए अपने आप को छोक दिया, गिरे पड़े जमीन पर गेंद को नहीं जाने दूंगा, रनों को नहीं जाने दूंगा, ये बताया इस खिलाड़ी ने। लेकिन कैच छोड़ा था दिलीप जी पाटिल, इनका कल्पेश सर। कैच छोड़ा, उसके बाद जले पे नमक छिड़कने वाला छक्का मारा उन्होंने। कैच छोड़ने के बाद 13 आए उनके बल्ले से, लेकिन ये कमाल का हिट था वहां पे, एक हाथ से हीरोगिरी। देखिए हमने मिड विकेट बाउंड्री पर कमाल का रोका इस गेंद को, एक हाथ से रोका, रन बचाए अपनी टीम के लिए। 4 रन बचाए, दुक्का आया इस गेंद पर। रन बनेंगे अब 2 ओवर के बाद। 26 रन टोटल पर, 49 का पीछा, यानी आने वाली गेंदें बची है 12, और जीतने के लिए यहाँ से ज़रूरत अब होगी 23 रनों की। 12 गेंदें, 23 का समीकरण। हर ओवर के पीछे 11.50 की रफ्तार से रन आने ज़रूरी है। कोशिशें करनी पड़ेंगी, डरना नहीं, लड़ना पड़ेगा, हुकूमत दिखानी पड़ेगी बल्लेबाज को, जादूआत खेल की दिखानी पड़ेगी, मज़ा बढ़ाना पड़ेगा। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा। ये तो बस शुरुआत है, आगे आगे देखिए मज़ा तो अभी और बढ़ेगा। मैच इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए। जो जीतेगा वो क्वालिफाई होगा क्वार्टर फाइनल में, जो खेलेगा नागांव 40+ के साथ। लेकिन कौन सी वो टीम होगी? क्या वो होगी जय गणेश विष्णु स्पोर्ट्स परी 11 नावाड़ी, या फिर वो होंगी टीम आलिमकर 11 शीर 40+ की टीम? कौन सी होगी? जीत की नौका बीच में है, दोनों किनारे जीत की नौका को अपनी तरफ खींचना चाहते हैं, लेकिन जीतेगा कोई एक ही। बाजी कोई एक ही मारेगा, बाजीगर तो कोई एक ही बनेगा। 12 गेंदें, 23 की जरूरत है। 26 बने हैं 2 ओवर में, 2 ओवर में अब 23 बनाने हैं। 12 बॉल रिमेनिंग, नीडेड 23 रन्स फॉर विन। 12 गेंदें, 23 रन। समय नहीं लेना है ज्यादा, समय कम, घड़ी का काटा किसी के लिए नहीं रुकता, हमें भी समय के लिए नहीं रुकना है। क्रूशल मैच है, अपना वजूद बनाना पड़ेगा, यहाँ पे रन बनानी पड़ेंगी। फील्डिंग को सेटल किया जा रहा है, लेकिन 2 हुकुम के इक्के जिनका नाम लेना हमें हमेशा ज़रूरी है। नागांव टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास की ये बहुत बड़ी टूर्नामेंट, लाख रुपए की टूर्नामेंट है। 40+ के लिए लाख रुपए का पहला इनाम, ग्रामीण के लिए 60,000 पहला इनाम दिया जाएगा। मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक हम देख रहे हैं, स्पोर्ट्स साइकिल हम देख रहे हैं। यानी देखिए कितना बड़ा आयोजन है,
बड़ी टूर्नामेंट, बड़ा मंच, बड़े मंच के ऊपर लगाना पड़ेगा बड़ा पंच, तो ही आप बनोगे मैदान के सरपंच। लगाना पड़ेगा बड़ा पंच। 12 में 23 आउटसाइड द ऑफ स्टंप, पिचिंग की गई थी। अंपायर बताएंगे शाहरुख खान की स्टाइल में वाइड बॉल। दोनों भाई फैलाकर बताया वाइड बॉल है। वाइड गेंदे आपके लिए सरदर्द है, वाइड गेंदे आपके लिए खतरे की घंटी है। फुल टॉस क्या छोड़ा था, लेकिन इस बार भी छोड़ा नहीं। उसी खिलाड़ी, वही बल्लेबाज, वही फील्डर, क्या छोड़ा। एक और बार मौका दिया खिलाड़ी को, वापस आएगा दिलीप जी पाटिल। नसीब साथ तो क्या बात। नसीब का पत्ता जब आपके साथ होता है तो कोई भी आपका बाल बांका नहीं कर सकता। सबसे अच्छे फील्डर है वो, लेकिन गलतियां होती है। गलती किससे नहीं होती, इंसान गलती का मूर्ख है, पुतला है गलती का। लेकिन गलतियों को सुधारना आपकी सबसे बड़ी ताकत होनी चाहिए। यह फुल टॉस गेंद, गेंद को भेजा दर्शक दीर्घा में, चमकते चांद को टूटा तारा बना दिया। दिलीप पाटिल ने गेंदबाज को आवारा बना दिया। आया छक्का मैक्सिमम। समय समय आप देखिए बहुत ज्यादा आप ले रहे हैं। वार्निंग अंपायर आपको देंगे, समय की वार्निंग आपको दी जाएगी। चलिए ज्यादा समय सकते क्योंकि टाइम नहीं है हमारे पास, टाइम आपके पास नहीं है। 4 ओवर कंपलसरी 20 मिनट के अंदर पूरे होने चाहिए। एक पारी पूरी होनी चाहिए 1 मिनट के लिए। 1 ओवर के लिए आपको 5 मिनट हमेशा दिए जाते हैं। ये भी देखिए सामने खेला, इस बार भी मिस फील्डिंग हुई है। 21 का कन्वर्जन डबल में किया है। रनिंग बिटवीन द विकेट देखिए, गति देखिए, बुलेट ट्रेन की रफ्तार से ये दुक्का पूरा किया जाएगा। अब रन बनेंगे टोटल पर 37 रन बनेंगे। अब जरूरत है 9 गेंदे 12 रनों की। कौन बनाएगा 12, किसके बजेंगे 12, ये भी देखने लायक बात होगी क्योंकि इंपॉर्टेंट मैच। चलिए कोशिशें कीजिए। घायल तो हर एक परिंदा है, लेकिन जो उड़ता है वही जिंदा है। जिंदा दिली दिखाइए। ये देखिए बाजुओं की ताकत, कमाल का ये स्ट्रोक, मैग्निफिसेंट, क्लासिकल, क्रैकिंग, हाई वोल्टेज, हाई हैंडसम, छक्का मैक्सिमम। यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे। कबीरजी पाटिल यांचं स्वागत। लेकिन कैच छोड़ा था, शेर को आपने मौका दिया था और इन्होंने ऐसी धाड़ मारी है फिर आपको नेस्ता नाबूद किया जाएगा। एक और बार ये देखिए, ये भी गई है दर्शक दीर्घा में। बूम 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 बूम, एक और 6।